शुभ सायंकाळ. जीसस आर्ट फाउंडेशन हे फक्त एक नाव नाही, हे एक स्वप्न आहे, एक श्रद्धा आहे, एक तपस्या आहे, जी कित्येक तरुणांच्या मेहनतीने, त्यागाने आणि निस्वार्थ प्रेमाने साकार झाली आहे. या संस्थेचे सदस्य हे कोणी फार मोकळे नाहीत. कोणी कॉलेजला जातं, कोणी ऑफिसला, कोणी घरात आजारी माणसाची सेवा करतं. पण या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते पुढे येतात. शरीर थकलेलं असतानाही मन मात्र ध्येयासाठी झगडत राहतं. कारण त्यांना माहीत आहे आपण काहीतरी वेगळं घडवत आहोत, काहीतरी पवित्र आणि सुंदर. आपण आज या मंचावर या 3 दिवसाच्या स्पर्धेचा उजळलेला प्रकाश पाहतोय, रंगबिरंगी दिवे पाहतोय, ट्रॉफी, उद्घोषणा, आनंद. पण या प्रकाशामागे कितीतरी अश्रू आहेत, झोप उडालेल्या रात्री आहेत, भुकेलेले दिवस आहेत आणि एकच ध्यास आहे, हे यश आपल्या गावासाठी आहे, आपल्या मुलांसाठी आहे. कोणी उन्हातान्हात प्रायोजक मागतं, कोणी मार्केटिंगची जबाबदारी घेतात, कोणी जाहिरातीसाठी पाट्या लावतात, कोणी स्टेजच्या तयारीत मग्न असतं, तर कोणी रात्री उशिरापर्यंत बसून कार्यक्रमाचं नियोजन करत असतं. त्यांना कोणी विचारत नाही आणि कोणी पाहत सुद्धा नाही, पण त्यांचं मन परमेश्वर पाहतो. आणि आज आपणही त्यांना एक मोठा सन्मान द्यायला हवा. त्यांच्या या निस्वार्थ सेवेचा, प्रेमाचा आणि कष्टांचा आपण सगळ्यांनी मनापासून टाळ्यांनी गजर करायला हवा. जीसस आर्ट फाउंडेशनची खरी ताकद ही त्यांची एकजूट आहे, भक्कम इच्छाशक्ती आहे आणि प्रेमाने ओथंबलेले कार्य आहे. आज या नवीन पिढीने या परंपरेला पुढे चालवण्याची जबाबदारी घेतली आहे. पूर्वी रोहन अल्मेडा, बिजॉय अल्मेडा, मॉरिसन डिसा, प्लॅसिड डिमेलो, निक्सन मिनेजिस, लुकस डिमेलो, मिकी मिनेजिस, विवियन लोपिस, मॅथ्यू डिकॉस्टा, क्लॅरेन्स गवनकर, रोलँड मिनेजिस आणि रॉडनी कोलासो व इतर काही सदस्यांनी हे स्वप्न उभं केलं होतं. आणि आता या नवीन मुलांनी ते आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. त्या सदस्यांची नावं पुढील प्रमाणे. त्यांनी कृपया मंचावर यावे. मॉरिसन डिसा, सिडनी कोलासो, स्टीवलिन, रुएल, ब्रिस्टन, क्रिस, ब्रायन, जेम्स, योहान, शुभम, जूड, शॉन, सागर, तेजस, फ्रँकलिन, मार्लोस, कॅलिस, शर्विन, ऑस्कर, जॉसलिन, ॲलिस्टर, ब्रेवन, सीन आणि इतर मेंबर्स जे पडद्यापाठी राहून काम करतात, त्यांनी सुद्धा कृपया मंचावर यायचं आहे. कृपया या सदस्यांनी मंचावर यायचं आहे. प्लॅसिड डिमेलो आणि मिकी मिनेजिस प्लीज मंचावर यायचं आहे. रोहन अल्मेडा सुद्धा. सिडनी आणि रोहन अल्मेडा. नायजिल अल्मेडा प्लीज मंचावर यायचं आहे. सिडनी कोलासो,
सिडॅन लोबो प्लीज मंचावर यायचं आहे. माणिकपूरकरांनो, यांचं कौतुक करा, यांच्यावर प्रेम करा, कारण हेच ते दिवे आहेत जे आपल्या गावाला प्रकाशमय करत आहेत. आता आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचा सन्मान करूया. जोरात, ऐकू येत नाहीये, जोरात जोरात मुलांनो. आज ज्या लहान मुलाने पहिल्यांदा बॉल हातात घेतला त्याच्या डोळ्यात एक चमक होती. एक स्वप्न होते, एक दिवस मलाही स्टेजवर बोलावलं जाईल, मला पण ट्रॉफी मिळेल. आणि या स्वप्नांचा पाया हेच ते सदस्य आहेत. सॉरी, सीन प्लीज मंचावर यायचं आहे. आणि रुवेल, काही सदस्यांचं नाव जर मी विसरले असेल तर क्षमा असावी. मुलांनो, बॉईज, सगळ्यांचं धन्यवाद. तुमच्यामुळे आम्ही सगळे अभिमानाने म्हणू शकतो, हो आमचं गाव खूप खास आहे, आमचं माणिकपूर गाव खूप खास आहे, कारण आमच्याकडे जीसस आर्ट फाउंडेशन व त्याचे सदस्य आहेत. टाळ्यांनी गजर करायचं आहे. आता मी मनापासून सर्व नवीन चेहरे जे आहेत आपल्या गावात त्यांना एक प्रेमळ विनंती करते आणि भावनेने साथ घालते. जीसस आर्ट फाउंडेशन तुमची वाट पाहत आहे. कृपया या पवित्र कार्यात सामील व्हा. तुम्ही देखील या समूहाचा भाग व्हा. ही केवळ एक संस्था नाही, हे एक कुटुंब आहे जे स्वप्न पाहतं, झगडतं आणि इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी सुंदर घडवतं. Boys on the left, please maintain silence. Boys, maintain silence. आज जी ज्योत तुमच्या समोर तेजाने झळकत आहे ती काही मोजक्या लोकांनी आपल्या प्रेमाने, श्रद्धेने आणि समर्पणाने पेटवलेली आहे. पण उद्या ती ज्योत तुमच्या हाती असेल आणि ती जपणं हीच खरी जबाबदारी आहे. ही परंपरा, हा आत्मा, हा प्रेमाचा वारसा तुमच्यासारख्या नव्या पिढीच्या हातून पुढे जाणार आहे. या प्रवासात या, शिकूया, वाढूया आणि मिळून काहीतरी दिव्य, अर्थपूर्ण आणि चिरंतर घडवूया. चला आपण एकत्र येऊ आणि ही ज्योत अजून प्रकाशमान करू, प्रेमाने, एकतेने आणि पूर्ण समर्पणाने. धन्यवाद. Thank you very much, Mrs. Sylvia Almeida. We request Father Ansley to please come. We request Father Ansley to come on the stage, on the podium. On the other side, the second semi-final is being played. And now we'll begin with the prize distribution for the under 13 category. We first request Mr. Johan
to give the prize for the highest goal scorer. Mr. Johan to give the prize for the highest goal scorer, and the prize goes to Aradhya Vaiti. We request now Mr. Oscar to give the prize for the best player. We request Mr. Oscar. Mr. Oscar to give the prize for the best player of this tournament. And the prize goes to Tanmay Jaiswal, the best player. Now we request Anselm de Mello to give the prize to the best goalkeeper of this tournament. Anselm de Mello to give the prize for the best goalkeeper, and the prize goes to Ojas Dave. Now we are giving the medals to the runner-ups, that is Yon FC, and we request Ruel and Alistair, Aslam Dias and Brian Dias. Anselm Dias and Brian Dias will give the trophy, and Ruel and Alistair will give the medals. First will be given the medals to the Yon FC, the runner-up of this under-13 tournament. And now we request Anselm Dias and Brian Dias to hand over the runner-up trophy to Yon FC. Clap for them. Everybody is busy with their mobiles in the hand, and of course you cannot clap. They are missing. I think the claps and the applause is more important to the children than your photographs. We have a professional cameraman here, and we will give you the photographs later. Please clap for them.
Thank you very much. And now I call upon Jude DeCosta and Chris Miranda. Jude DeCosta and Chris Miranda. We request Mr. Jude DeCosta and Chris Miranda to hand over the medals to the winning team, that is Simbans Vasai Virar United. The winners here are Simbans Vasai Virar United. Mr. Jude DeCosta and Chris Miranda, please hand over the medals. And we call upon now Stevlin, Mr. Stevlin and Seen, Mr. Stevlin and Seen, to hand over the trophy to the winning team under 13. Mr. Stevlin and Seen to hand over the trophy to the winning team, that is the Simbans Vasai Virar United. A big clap for them. You can see the beautiful trophy and you can see the joy on the faces of the children. And after this match, after this semi-final, we are going to have the third place for the open category. It will not be a match, but it will be 3 penalties only. The decision will be made on 3 penalties for the third place. The teams to be ready. Father Ansley, you are requested to come onto the stage. Once again, I remind